आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज. महाराष्ट्राला पहिल्यांदा टँकर मुक्त करण्याचे श्रेय डॉक्टर अण्णासाहेब डांगे यांना. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार. आष्ट्यात डॉक्टर डांगे यांच्या 91व्या वर्षाचा भव्य सोहळा. आमचे आष्टा प्रतिनिधी संग्राम देशमुख कळवतात की महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ नेते तथा संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर अण्णासाहेब डांगे यांचा 91व्या वर्षाचा मंगलमय प्रारंभ आष्ट्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी डॉक्टर डांगे यांचा भव्य सत्कार, त्यांच्या जीवन प्रवासावर आधारित आम्रवृक्ष या आत्मचरित्राचे प्रकाशन तसेच शैक्षणिक संकुलातील विविध इमारतीचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉक्टर अण्णासाहेब डांगे यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की डॉक्टर अण्णासाहेब डांगे यांच्याकडे पाणीपुरवठा खात्याची जबाबदारी असताना त्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तयार केले. महाराष्ट्राला टँकर मुक्त करण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केली. महाराष्ट्राला पहिल्यांदा टँकर मुक्त करण्याचे श्रेय अण्णासाहेब डांगे यांना जाते. आष्टा येथील डॉक्टर अण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुलात हा भव्य सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उच्च व तंत्र शिक्षण व संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी डॉक्टर डांगे यांच्याशी असलेल्या कौटुंबिक संबंधांचाही आवर्जून उल्लेख केला. भारतीय जनता पक्ष काय आहे हे शिकण्याची संधी अण्णासाहेब डांगे यांच्याकडून मिळाली. भाजपमधील ज्येष्ठ व सन्मानित नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते असे त्यांनी सांगितले. अहिल्याबाईंचे जन्मस्थळ शोधून विकासाची दिशा. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचा उल्लेख करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की अहिल्याबाईंचे जन्मस्थळ समाज विसरला होता. मात्र डॉक्टर अण्णासाहेब डांगे यांनी जन्मस्थळ शोधून काढले आणि त्या ठिकाणच्या विकासाला सुरुवात केली. अहिल्याबाई होळकर स्मारकासाठी 700 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून हे काम पूर्ण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. तसेच वाटेगाव येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली असून त्याचे कामही पूर्ण केले जाईल असे त्यांनी सांगितले. अण्णांचे शैक्षणिक कार्य प्रेरणादायी. डॉक्टर डांगे यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचे कौतुक करताना मुख्यमंत्री म्हणाले, अण्णांचे सामाजिक क्षेत्रातील कामाबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातील कार्य प्रेरणादायी आहे. आष्टा येथे त्यांच्या माध्यमातून वर्ल्ड क्लास शिक्षण मिळत आहे. सहकार क्षेत्रात दीनदयाळ सूतगिरणी चांगल्या प्रकारे सुरू आहे. स्वतःबरोबर सर्वांच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचे काम अण्णांनी केले आहे. डॉक्टर डांगे यांचा शैक्षणिक व राजकीय वारसा त्यांचे पुत्र विश्वनाथ डांगे व ॲडव्होकेट चिमण डांगे पुढे नेत असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. या सोहळ्यास विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री अतुल सावे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक, आमदार सुरेशभाऊ खाडे, विनय कोरे, सदाभाऊ खोत, सुधीरदादा गाडगे, गोपीचंद पडळकर, सत्यजित देशमुख, सुहास बाबर, धैर्यशील कदम, अरुण अण्णा पल्लाड यांच्यासह नायकवडी, खासदार संजय पाटील यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. सांगली, सातारा, कोल्हापूरसह विविध जिल्ह्यातून आलेल्या हजारो कार्यकर्ते, हितचिंतक आणि नागरिकांनी या सोहळ्यास उपस्थिती लावली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक ॲडव्होकेट चिमण डांगे यांनी केले. संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी तसेच वाढदिवस संयोजन समितीच्या सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. विश्वनाथ डांगे यांनी आभार मानले. 91 वर्षाचा प्रेरणादायी प्रवास, राजकारणासोबत समाजकारण, शिक्षण आणि सहकारातून परिवर्तन घडवणाऱ्या डॉक्टर अण्णासाहेब डांगे यांचा आष्ट्यात मानाचा गौरव. आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल. अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.